जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मांडणीने कमी कालावधीत लोकप्रिय झालेली आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, संसदरत्न खासदार आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब व भावी शिक्षक आमदार मंगेजी चिवटे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून 7 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे राज्यस्तरीय आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर पंकजी भोयर साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील सर्व आमदार व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, उपसंचालक, पुणे बोर्डाचे अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येणार आहे। यासाठी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहे। धन्यवाद। आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब व आमचे भावी शिक्षक आमदार मंगेजी चिवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे 7 सप्टेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक, आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आदरणीय पंकजी भोयर साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भव्यदिव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा घेत आहे। त्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसोर, राज्य प्रवक्ते एजाज शेख सर व राज्याचे संघटक प्राध्यापक अमित बगले सर, सोलापूर शहराचे शहर कार्याध्यक्ष जुबेर हिप्परगी सर, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक वैभव शेट्टे सर, पुणे विभागाचे सचिव प्राचार्य सरफराज खान सर या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये